आयुष्यात कितीही दुःख आलेत ना, तरीही कधी-कधी असं वाटतं की आपल्याला ज्या गोष्टी आनंद देतात ना, त्या करत राहायचं. कारण की दुःखाचे दिवस आपल्याला मोठे वाटतात आणि सुखाचे दिवस छोटे वाटत असतात. म्हणून त्या दुःखाच्या दिवसांमध्ये आनंद देणाऱ्या गोष्टी जास्त करायच्या. तसंच माझं हे व्हिडिओचं काम मला प्रचंड आवडतं, म्हणून अधूनमधून मी व्हिडिओ टाकत असते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे. कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते. आणि भरपूर दिवसानंतर पुन्हा एकदा चॅनलवर व्हिडिओ आज आलेला आहे. तर आज आहे संडे. आता हा जो व्लॉग आहे ना, तो 2-3 दिवसांचा मिळून असेल कदाचित. तर संडे असल्यामुळे स्कूलला जावं लागतं. खूप जीवावर येते ॲक्च्युली. म्हणजे आपले प्लॅन डिसाईड असतात संडेला. वर्किंग वुमेन असू दे, नाहीतर हाऊसवाईफ असू दे. वर्किंग वुमेन असली तर तिचं असं असतं की जे घरातले पेंडिंग कामं असतात ते संडेला करायचे असतात. आणि हाऊसवाईफ असलो आपण तेव्हा असं असतं की नवऱ्याला आणि मुलांना सुट्टी असते, तर आपल्याला बाहेरचे जे कामं पेंडिंग असतात ते करून घ्यायचे असतात. तर दोघं याच्यामध्ये काय होतं की सुट्टी मिळतच नाही आपल्याला आणि संडे हवा तसा एन्जॉय करता येत नाही. मी एकदा माझा फुल संडेचा व्लॉग शेअर करणार आहे तुमच्याबरोबर की संडे हा मला सगळ्यात जास्त वर्किंग डे वाटतो. त्याचं कारण असं की घरातलीही कामं, पेंडिंग कामं प्लस बाहेरची कामं सगळे इतके की सकाळचा संडे येतो आणि संपूनही जातो. तर कळतही नाही संडे केव्हा आलेला असतो आणि कधी जातो. तर असो, संडेची गोष्ट वेगळी. तर आता मी थोडं म्हटलं स्किन केअर करून घ्यावं आपण आधी. इकडचं वातावरण मला अजिबात मानवत नाही आहे अजूनही. जळगावचं चिकचिक वातावरण आता झालेलं आहे. ऑलमोस्ट सगळ्या महाराष्ट्रात पाऊस आता पडायला लागलेला आहे. मे महिन्यात पाऊस झाला, उन्हाळा असून देखील. आणि मग आता त्याच्यामुळे दमट वातावरण पण इकडे आहे. तर त्याच्याने असं सारखा घाम येत असतो आणि त्याच्यामुळे पिंपल्सने फेस सारखा भरलेला आहे. माझा तर एक गाल पूर्ण पिंपल्सने भरलेला आहे आणि दुसरा जो गाल आहे तो थोडासा असा सुना दिसतो. म्हणजे तिथे कमी पिंपल्स आहे, जी चांगली गोष्ट आहे. पण एक गाल जास्त खराब झालेला आहे. म्हणजे चेहऱ्याची एक बाजू जास्त खराब दिसते त्याच्यामुळे. हे बघा, एका गालाला पूर्ण खूप सारे पिंपल्स मोठे मोठे आणि दुसऱ्या गालाला कमी पिंपल्स आहेत. पण ठीक आहे, जसा वातावरणात थंडावा निर्माण झाला ना की आपोआप हे सगळं बरं होत जातात. आणि थोडेसे हार्मोनल पिंपल्स पण असतात, तर तेही वेळेनुसार ओके होऊन जातात. तर इथे मी एकदम साधासा टचअप दिला, लिप बाम लावलं, टिकली लावली आणि हेअर वॉश केलेले होते. असताना म्हटलं की थोडा वेळ मोकळेच ठेवूया. मी काही बँड वगैरे लावला नाही, स्कूलला गेल्यानंतर लावून घेऊ म्हटलं. तेवढंच थोडी हवा वगैरे लागली तर मग लवकर वाळतील केस, म्हणून मग मी हेअरस्टाईल वगैरे काहीच केलेली नाही आहे. तर चला, आता उशीर होतो आहे, निघते मी स्कूलला. स्कूलमध्ये गेल्यानंतर एक काम पुढे यायला लागलं आणि तेव्हा असं वाटलं की बरं झालो आपण आलो स्कूलला. म्हणजे जे पेंडिंग कामं आहेत ना ते होऊन जातील. म्हणजे सोमवारची सुरुवात आपल्याला नवीन कामाने करता येईल. बरेच कामं पेंडिंग राहून जातात. त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट आली होती भाजी बाजारात. थोडा भाजी घेऊन जाऊ म्हटलं. हां, हल्ली घरी मटकी आणि मूग मी भिजवत नाही, म्हणजे मोड आणायला ठेवत नाही. पण घ्यायला गेली की मूग आणि मटकी एकत्र घेते. त्याच्यानंतर आईकडे गेलो. आईचा वाढदिवसही होता आणि हे पंचपक्वान्नाचं ताटाचं नैवेद्य गुणगुणने बनवलेलं होतं. तर ते मी छान मस्त असं डेकोरेट केलं, कारण ते ताट देवाला ठेवायचं होतं म्हणून. आणि त्याचबरोबर आईच्या बड्डेचं सेलिब्रेशन पण आज होऊन गेलं. आईच्या बड्डे निमित्ताने आयुष्यात अजून एक छान गोष्ट घडली. म्हणजे आपण करत असलेल्या कामाची जेव्हा दखल घेतली जाते ना आणि एक शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडते ना, तेव्हा खूप छान वाटतं. नाहीतर कसं आपण करतोच आहे, स्वतःला घोकतो आहे आणि त्याचं जर ॲप्रिसिएशन पण मिळत नसेल, साधं कौतुकाची थापही मिळत नसेल ना, तर कुठेतरी आपण डिमोटिवेट होतो. तर असंच काही स्कूलमधनं मला मिळालेलं होतं. आणि ॲप्रिसिएशन, लव ऑफ टोकन हे आम्हाला सगळ्या टीचर्सला वगैरे स्कूलकडनं देण्यात आलेलं.
हा नेक्स्ट डेचा क्लिप आहे. तर आत्ता मी जाते आहे आमच्या सगळ्या टीचर्स वगैरे स्टाफबरोबर पद्मालयला आणि वातावरणात तुम्ही बघू शकता इतकी छान ग्रीनरी आलेली आहे. हे सगळे ग्रीनरी बघून माझ्या मनात एकच गाणं गुणगुणत होतं, हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने. आणि असाच सफर करत करत फायनली आम्ही पद्मालयला पोहोचलो. आता मंदिराच्या आतमधलं तर मी शूट नाही घेऊ शकली कारण मोबाईल बंदी आहे तिथे, कॅमेरा आणि मोबाईल. पण आजूबाजूचा जो परिसर आहे ना खूप छान आहे. इथे जर यायचं असेल ना तर पावसाळ्यात यावं. खूप सुंदर वातावरण असतं. एक जागरूक देवस्थान आहे हे पद्मालय आणि इथे भीमाने पाय ठेवलेला होता. 5 पांडवांपैकी जो भीम होता त्याने पाय ठेवलेला होता. मोठाच त्याचा पाय आहे आणि ते इथे भीमकुंड म्हणून ते एक कुंड तयार झालेलं आहे. तिथे पाणी साचलेलं असतं. मी अजूनपर्यंत ते पाहिलेलं नाही पण मला बघायचं आहे ते ॲक्च्युली. बघू पावसाळ्यात जर आम्ही म्हणजे पर्सनली जर मी गेली ना तर नक्कीच ते तुमच्याबरोबर पण शेअर करेल. तिथे ना कमळाचे फुलं पण होते. मला प्रचंड आवडलं आणि फायनली हे फूल घेतलं पण घरी नाही आणू शकले, विसरली मी ते. आणि हा तलाव आहे तरी ते खूप सारे कमळाचे फुलं लागलेले असतात आणि पांढरे आणि गुलाबी असे 2 प्रकारचे लागतात. तर मी हे गुलाबी फूल घेतलेलं होतं जे खूप सुंदर दिसत होतं. पावसाळ्यात खूप सारे फुलं येतात. आणि हेच गणपती बाप्पांचं मंदिर आहे. दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो मंदिराच्या परिसरात आणि वातावरणात खूप गारवा निर्माण झालेला होता. तर चला म्हटलं थोडं फिरून घेऊया आणि थोड्याशा क्लिप बनवून घेऊया तुमच्याबरोबर शेअर करायला. हा जो ड्रेस मी घातलेला आहे ना तो मिशोला अवेलेबल आहे काहीतरी 800-850च्या आसपास आणि मी ऑफलाईन घेतलेला आहे पण सेम क्वालिटी सेम पॅटर्न मिशोला आहे. मी 800ला घेतलेला आहे. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही घेऊ शकता तिथून. सुरेख दिसतो ड्रेस अंगावर. फंक्शनसाठी चांगला आहे म्हणजे तुम्ही मोठ्या फंक्शनला आणि साध्या फंक्शनला देखील घालू शकतात. हे पोरगं खूप क्यूट आहे, मला फार आवडलं म्हणून म्हटलं थोडं त्याचं शूट घ्यावं. तर त्याला असं वाटलं की आम्ही रागवतायत त्याला म्हणून तो रडायला लागला. पुढे आल्यानंतर इथे हे बसलेलं होतं, माकड बसलेलं होतं. त्याचं छोटीशी क्लिप मी शेअर केली. त्याच्यानंतर घरी वगैरे आली आणि पुन्हा कामात गुंतली. सध्याचं रुटीन इतकं बिझी सुरू आहे पण कुठेतरी छानही वाटतं. थकवा येतो, खूप थकल्यासारखं होतं. पण मग कसं असतं आपण ना टेन्शनपासून दूर राहतो. मी एक ऑब्झर्व केलेलं आहे, कामाचा स्ट्रेस असतो कधी कधी पण जर आपलं एक रुटीन सुरू असलं ना तर बरं असतं ते. घरी राहून 4 भिंतींमध्ये राहून तेच विचार खाली दिमाग शैतान का घर. मी नेहमी म्हणते की नेहमी रिकामं डोकं ठेवलं ना की त्याच्यात भूतांसारखे विचार येतात, शैतांसारखे विचार येतात. तर ते खाली नाही राहिलं पाहिजे म्हणून सतत आपण कामात स्वतःला बिझी ठेवलं पाहिजे. तर असंच माझा आता हा ढीक पडलेला होता 3 ते 4 दिवसांचा कपड्यांचा घड्या करायचा. म्हटलं चला की तो आवरून घेऊ, वेळात वेळ आहे. तर आता सध्या घराकडे तेवढं लक्ष नाही दिलं जात जेवढं हवं असतं कारण थोडं रुटीन बिनसलं आहे. मी ट्राय करते पुरेपूर सगळं आवरून ठेवण्याचा पण कुठेतरी 19-20 होतच असतं. पण एक आहे की आपण सवय लावली पाहिजे. आधी जेवढी परफेक्शनिस्ट मी होती कारण मी 24 तास घरात राहायची आणि घराला वेळ देऊ शकत होती, तर सगळं प्रॉपर ठेवत होती. पण आता घर आणि बाहेर तर प्रत्येक वस्तू जागेवर तर मिळेल पण आता कुठेतरी साफसफाईच्या बाबतीत थोडासा हलगर्जीपणा आपला होतो. जिथे आठवड्यातनं 2दा आपण साफसफाई करतो, धूळ वगैरे साफ करतो, तिथे आठवड्यातनं एकदा संडेला वेळ मिळतो किंवा एखाद्या दिवशी घरी लवकर आली तर मग ते आवरून घेते. असं काहीसं होत असतं पण ठीक आहे. कुठेतरी आपण ॲडजस्ट करायला लागलो ना तर हळूहळू रुटीन लागतं आणि आपल्यालाही सवय लागते. कपडे वगैरे आवरून झाल्यानंतर तोंडी लावण्यासाठी मी ह्या फोडणीच्या मिरच्या बनवते आहे. सॉरी, मला कोणीतरी मागे ह्या मिरच्यांची रेसिपी मागितली होती म्हणून म्हटलं की चला आता शेअर करूया. तर लसूण टाकली, मिरच्या टाकलेल्या आहेत, तळण्याच्या ज्या फिक्क्या मिरच्या येतात ना त्याच्यावर तेल टाकलं, मीठ टाकलं आणि लोखंडाची कढई किंवा लोखंडाचा तवा घ्यायचा. खूप टेस्टी बनतात मिरच्या, चव एक छान येते आणि लवकर पण होतात विशेष म्हणाल तर एकत्र करून घ्यायचं आणि मस्त सगळं असं मिक्स करायचं. बारीक गॅसवर ठेवायचं. गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, नाहीतर ठसका तर उठतोच घरामध्ये. पण काय होतं मिरच्या पण जळतात आणि टेस्ट चांगली लागत नाही. लसूण थोडे ब्राउनिश होऊ द्यायचे मग मिरच्या टाकायच्या म्हणजे कसं लसणाची चव चांगली लागते. मला लसूण अजिबात आवडत नाही पण ह्या मिरच्यांमधला लसूण मी आवडीने खाते कारण एक त्याची टेस्ट ना बदललेली असते त्याच्यामुळे. आणि इथे 2-3 वेळेस झाकायचं त्याला आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं. तर थोड्याशा कच्च्या पक्क्या ठेवायच्या या मिरच्या, छान लागतात वरण भाताबरोबर, फोडणीच्या खिचडीबरोबर.
किंवा भाजी आवडत नसेल तर ह्या मिरच्या आपण पोळीबरोबर खाऊ शकतात. तर मी अशा करून ठेवते 2-3 दिवसाच्या. तर छान लागतात ह्या मिरच्या. थोडा फिक्क्याच घ्यायच्या पण मिरच्या, कारण जास्त तिखट घेतल्यानं तर मग आपल्याने खाल्लं जात नाही आणि त्रासही होतो. तर या ठिकाणी परफेक्ट टेक्स्चर मिरच्यांचं आता झालेलं आहे. कोथिंबीर टाकायची, माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी टाकलेली नाही, पण तुम्ही नक्की टाका. मिरच्या वगैरे तळल्यानंतर जेवणाला बसलो आणि अचानक लाईट झाली. मग आमचा कॅन्डल लाईट डिनर झाला आणि पावसाचे आगमन झाले. आगमन होणार होते म्हणूनच लाईट गेलेली. तर मस्त पाऊस होतो यावर्षी, भरपूर असा पाऊस होतो आहे. पण झालं असं की मी प्रत्येक पावसात ओली होते. पहिल्या वर्षाचा प्रत्येक वर्षाचा जो पहिला पाऊस असतो तेव्हा मी ओली होते. पण यावर्षी तसं काही एन्जॉय केलं नाही. चला म्हटलं थोडं एन्जॉय करून घेऊया. आणि त्याच्यानंतर मध्ये आली तर आज कुरिअर आलेलं होतं. निधीचा टिफिन बॉक्स मागवलेला होता. जॉबला लागली तेव्हापासून असं झालं की प्रत्येक गोष्ट मला ऑनलाईन हवी असते. हल्ली मार्केटला जायची इच्छाच होत नाही. का कुणास ठाऊक. असं नाही की मार्केटला मिळत नाही, छान छान वस्तू मिळतात, पण घर स्कूल याच्यातच एवढा वेळ जातो की मार्केट कधीतरी म्हणजे 2-3 महिन्यातनं एकदा जाणं होतं. नेहमी नको वाटतं. आणि काही गोष्टी आता अफोर्डेबल रेंजला उत्तम क्वालिटीमध्ये जर आपल्याला ऑनलाईन मिळतात तर मग आपण की ठीक आहे घेऊन टाकूया, असंच काहीसं असतं. तर हा 3 कंपार्टमेंटचा मी टिफिन बॉक्स मागवला. याची जी क्वालिटी आहे, आता हे जे वरचं झाकण आहे ना त्याची क्वालिटी 1 नंबर आहे, आवडली मला. आणि त्याच्यानंतर मिशोला अवेलेबल आहे हा 362 रुपयाला. आता हा ट्रेंडमध्ये आहे थोडासा. याची मला एक गोष्ट आवडते की एक्स्ट्रा खाऊ आपण देऊ शकतो भाजीपोळीच्या ऐवजी मुलांना, तर म्हणून मी हा मागवला. तर हे जे आहे स्टीलचं कंपार्टमेंट त्याचेही क्वालिटी छान आहे. चमचे आलेले आहेत स्टीलचे. मला डाऊट होता की प्लास्टिकचे चमचे नको यायला, पण स्टीलचे आले. आणि क्वालिटी ओके आहे. खूप जास्त चांगली किंवा खूप जास्त खराब अशी नाही, ॲव्हरेज आहे क्वालिटी. तर घेऊ शकता तुम्ही. आणि फक्त याचं मला हे जे खालचं आहे ना त्याची थोडी बारीक वाटली क्वालिटी, पण छान आहे. 362च्या मानाने छान आहे. मी ऑफलाईन नाशिकला छोटासा टिफिन होता, तो 500ला घेतला होता. त्यात एकदम छोटीशी भाजी आणि छोटीशी पोळी बसायची. बाहेरून प्लास्टिकच होतं आणि आतून स्टील आहे त्याचं. म्हणून म्हटलं ऑनलाईन बघू ट्राय करून. तर याला लॉक वगैरे छान आहे. फक्त याची एक गोष्ट नाही आवडली की हे जे बाहेरचं म्हणजे पातळ भाजी आपण नाही देऊ शकत, त्याच्यासाठी वेगळ्या झाकणाचा डबा मला हवा होता किंवा झाकण हवं होतं एका कंपार्टमेंटला, पण जाऊ दे ठीक आहे. याची किंमत याच्यावर 950 लिहिलेली आहे, पण मिशोला 362ला अवेलेबल आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही तिथून नक्की घेऊ शकता. 3 ते 4 कलर याच्यात आहे. मी ब्ल्यू कलर ऑर्डर केला. सध्या पिंक खूप झालं आमच्याकडे. निधीला पिंक कलर फार आवडतो म्हणून, तर म्हटलं ह्यावेळेस वेगळं काहीतरी ट्राय करायला पाहिजे म्हणून हा मागवलेला होता. तर क्वालिटी याची छान आहे, तुम्ही घेऊ शकतात नक्कीच. तर किचन वगैरे आवरल्यानंतर फायनली मी माझं स्किन केअर करायला आली. तर म्हणायला तसं मी खूप स्किन केअर करते असं नाही. रात्री झोपण्यापूर्वी छान फेस वॉश करून घेते. आणि कधी तर मी काही लावतच नव्हते सध्या, पण आता ना पिंपल्स खूप वाढल्यामुळे मी एक क्रीम लावते आहे. ऑनलाईन रिव्ह्यू वगैरे चेक केले त्याचे. तर आता 2-3 दिवस झालेच मी यूज करते आहे. तर मी अजून परफेक्ट त्याचा रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकत. ॲटलिस्ट एक 8 ते 10 दिवस कंटिन्यू वापरल्यानंतर आपल्याला रिव्ह्यू कळतो. याचे साईड इफेक्ट तरी मला अजून काही जाणवलेले नाहीत, त्यामुळे मी कंटिन्यू केलेलं आहे. बघू, रिझल्ट जर चांगला असला तर मी नक्की शेअर करेल तुमच्याबरोबर. आणि याच्यामुळे म्हणजे डर्मॅटॉलॉजी टेस्टेड ही क्रीम आहे. तर म्हणून मी विश्वास ठेवला आणि ऑनलाईन त्याचे रिव्ह्यू पण चेक केलेले होते. सगळी माहिती काढल्यानंतरच मी हे मागवलेलं आहे. तर बस आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.